लासलगाव शहर हे आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. व्यापाऱ्यांची बाजारपेठ म्हणून अखंडित कार्यरत असून काही समाजकंटकांकडून परंतु लासलगावमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचं ज्वलंत उदाहरण रविवारी सायंकाळी घडलेल्या सर्वे क्रमांक 93 येथील ग्रामपंचायतच्या पाठीमागे टर्फ मैदानाजवळील गोरक्षक युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोपऱ्यामध्ये पडलेल्या दगडाच्या साहाय्यानं 15 ते 20 जणांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची माहिती 1 तासाच्या आत संपूर्ण लासलगाव परिसरामध्ये वेगानं पसरली आणि मोठी खळबळ लासलगाव परिसरामध्ये निर्माण झाली. सर्व संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करून रात्री उशिरापर्यंत लासलगाव पोलीस स्टेशन इथं ठिय्या मांडून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा. नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत फोर्स आल्यानंतर लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली. कायद्याचा बालेकिल्ला असलेला नाशिक जिल्ह्याचे SP बाळासाहेब पाटील लासलगाव पोलीस स्टेशनचे या ठिकाणी येऊन परिस्थितीची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना कठोर शासन देऊन कारवाईचे आदेश देण्यात आले असून निफाड तालुक्याचे SP KK पाटील यांनी ही घटनास्थळी दाखल होऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून तपासामध्ये अतिवेगानं सुरुवात करण्यात आली आहे. जयदत्त होळकर यांनी पुढाकार घेत घटनेचं गांभीर्य ओळखून लासलगावला सर्व समाज बांधवांना लासलगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता समितीची बैठक लासलगाव पोलीस स्टेशनला घेण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे SP बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक साळुंके, मुरडनर, शिंदे पोलीस या ठिकाणचा पुढील तपास करत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.